तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला भेट देण्यासाठी। काय आहे ड्रॅगन फ्रूटची शेती आणि या शेतीविषयी आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती घेणार आहोत। तर आपल्यासोबत शेतकरी आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांग। हनुमंत काशीनाथ कदम, गाव कुठलं आपलं? सिरसटवाडी। ड्रॅगन फ्रूट कडे या शेतीकडे तुम्ही कसं वळाला किंवा तुम्हाला यातून माहिती कुठं मिळाली? आम्ही आमच्या एक गोतंडीला प्लॉट होता, ते पोरांनी पाहिला, ते म्हणलं आपल्याला बी असंच प्लॉट बनवू, म्हणून आम्ही ह्या प्लॉट बनवला। बरं बरं, ह्यासाठी तुम्ही कुठल्या व्हरायटीची निवड केलेली आहे? आम्ही ह्यासाठी जम्बो रेडची निवड केलेली आहे। बरं, लागवड अंतर किती आहे याचं? ह्याचं म्हणजे ही 2 फुटावर आहे बघा, ही रोप जे लावलेलं आहे ना, प्रत्येक 2-2 फुटावर लावलेलं आहे। आणि हा अंतर ते अंतर मला वाटतं सर्वसाधारण 10 फूट आहे कॉलमचं। हा, खांबांचं अंतर। आणि मध्ये 2-2 फुटाने आणि मध्ये 2-2 फुटावर ही लागवड केलेली आहे ना, असं दोन्ही साईडनं असं ड्रिप टाकलेलं आहे आतल्या साईडनं। आणि ह्या ओळीतलं ही 12 फूट अंतर आहे। 12। बरं, 12 फूट। साधारण आपलं लागवडीला किती खर्च वगैरे आला त्यावेळेस? ह्याला एक 10 लाख रुपये खर्च आला। कसा इतका खर्च आला की सुरुवातीला आम्हाला इथं रोप लय महाग बसली व त्यावेळेस नव्हतंच इथं। बर, त्यावेळेस रोप आम्हाला ही 40 रुपयाला एक रोप बसलंय, अशी ह्यात 3,500 रुपये लागलेत बघा। बर। आणि ड्रीपचा सगळा सहित खर्च हा 10 लाख रुपये खर्च झाला त्या टायमाला। रोप आपण कुठून आणलेली होती? रोप आपण फोंडशिरसवरून आणली। बर बर। आणि मग ह्याचा लागवडीचा, वायरचा किंवा खांबाचा तो टोटल हा सगळा टोटल खर्च, हा वरचा ताराचा खर्च, ही जी टीजिंग साठी केलेलं आहे ना, ही उभा चॅनल, त्याचा खर्च, अगदी नेट 80,000चं नेट आणलं ह्याच्यावर दाखायला। बरोबर, तो बी सगळा एकूण खर्च आहे, ड्रीप सहित पाईपलाईन सहित सगळा हा बेड वाढण्यापेक्षा हा खर्च आपला 10 लाख रुपये खर्च झालेला आहे। साधारण आपलं किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे आपण? म्हणजे 1 एकर आहे हा, नंतर ती पोल प्लेट वर ती ह्याच्यामागे केलेलं आहे, गोट्यामागे केलेलं आहे। बरं, आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे? हा बघा, आता ही दुसरं वर्ष चालू झालं, एक पीक जाऊन ही दुसरं पीक आहे आपलं। त्याला पाणी किती वेळ दिलं जातं? कसं सर्वसाधारण फळ लागले आम्ही एक दोन दिवसाला पाणी सोडतो, 2-2 तास। बरं, आणि खत वगैरे काय कसं? खत आम्ही कसं आहे बरं का, हीच खत वापरतो ना, 10-26-20 19-19 जी काही खत याला उसाला लागते हेच मटेरियल वापरतो आम्ही। बरं बरं। आणि साधारण रोप लावल्यानंतर पहिलं आपलं उत्पन्न किती महिन्यात चालू झालं आपलं? म्हणजे हे बघा 12 महिन्यात चालू होतं। बरं, पर ते त्यावेळेस थोडस निघालं आपलं उत्पन्न, असं काही लय सुरुवातीला निघालं नाही। साधारण एका झाडातनं किती आपल्याला, आणि एकरी साधारण आपल्याला किती उत्पन्न मिळालं पहिल्या ह्याला? म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला जवळजवळ 7-7.5 निघालं टन बरं, गेल्या वर्षी। गेल्या वर्षीचा। आणि यंदा त्याच्यात डबल निघायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि फळ जास्त आहे ना, हो, म्हणजे दरवर्षी त्याचं उत्पन्न हे वाढतच जातंय। आता गेल्या वर्षीच्या डबल व्हायला पाहिजे, डबलच आहे ही जी आहे ना, ही डबल गेल्या वर्षी डबल आहे। आता हे आपण तोडलेलं आहे, 2 वेळा तोडा झाला याचा। बरोबर, त्याच्यामुळे या सीझनचा दुसरा तोडा झाला, दुसरा तोडा। हा, साधारण हे किती दिवस चालेल? म्हणजे असं ह्याचा पिरियड दिवाळीपर्यंत आहे। बरं, ही फळ गेलं की मागे त्याला कळी लागते आणि नंतर ती फळ ओपन होते, असं ह्याचं पिरियड असते। आणि ही दिवाळीपर्यंत चालू राहतं ना। बरोबर। आणि ह्याच्यावर रोग वगैरे किडी कुठल्या? किडीचा नाही, कधी कधी आम्ही बुरशीनाशक कीटकनाशक वापरतो, असं किडीसाठी काय ह्याला काय औषध वगैरे लय लागत नाही। बरोबर, औषध मारत पण नाही आम्ही ह्यावेळेस, तर अजून पण मारलंच नाही। बरोबर, रोग आणि किडींचा एवढा काय एवढं काहीच नाही, ह्याला अजिबात कसलाच प्रकारचा रोग नाही। बरं, आपल्या इथल्या हवामानाला म्हणजे हे मॅच होतंय, काही नाही अडचण येत। ह्याची आता तुम्ही विक्री वगैरे कुठं करता कशी? आम्ही ही केडी चौधरीला देतो, कधी कधी इथं व्यापाऱ्यांना पण देतो। जागेवरून सुद्धा आपण आपण असं कॅरेट मध्ये पेपर टाकून पॅक करून सनी चिकट टेप लावून आम्ही पुन्हा मार्केटला लावतो। बरोबर, सध्या आपल्याला बाजारभाव काय मिळतोय? आता बाजारभाव आपला बघा, गेल्या वेळेस 120 रुपयाने मिळालेला आहे, पण आता कमी आलाय ना। आता मला वाटतं काहीतरी 70-75-80च्या मापात आहे। बरोबर, कमी जास्त होतं ना, माल आला की दर पडतो, अशा मापात होतं हे। सर्वसाधारण सुरुवातीला आपला 120 रुपये गावला आपल्याला लागला की ह्याला सुरुवात होती बघ फलधारणाला। बरं, आणि मग पहिला तोडा गेला ते आम्हाला 120 न गेलेला आहे। बरं, परतचा 100 न, म्हणजे असं थोडं काही कमी होतं, कमी जास्त होतं। म्हणजे सर्वसाधारण फेब्रुवारी एंडला बघा सावलीच लागते ह्याला, सावली नेट वगैरे नेट। हा, नेटचा खर्च वेगळा, नेटचा खर्च 80,000 झाला यंदा, आणि झाकायला वेगळं। झाकायला मजुरी वगैरे ते सगळं वेगळं जातं। ह्याचा आम्हाला भरपूर, म्हणजे कसं आहे बरं का, ह्याचा आम्हाला काही त्रासच वाटत नाही। ह्याला काय औषध नाही वगैरे नाही, सुरुवातीला खर्च आहे, पण परत ह्याला काहीच नाही, नुसतं तोडायचंय बघा, आणि मटेरियल सोडायचं, पाणी सोडायचं, तोडायचं, एवढंच आहे।
म्हणजे इतर पिकापेक्षा आम्हाला बरं वाटतं. पोरगा आमचा म्हणतो डाळिंब काढून हे लावा. आणि काय होतं, पोल प्लेटवर एवढी रोपं बसत नाही ती. पोल प्लेटच्या डबल उत्पन्न आहेत निघतंय तारावरचं. ही 2 फुटावर रोप आहे ना. पोल प्लेटवर कसं असतं की 4 कोपऱ्याला 4च रोप येतात ना. बरोबर. आपण हे 2-2 फुटावर इथं 2-2 फुटावर आहे. दोन्ही साईडने लावले. दोन्ही साईडने लावले. मध्ये ड्रीप आहे. आणि मधनं तार. मधनं अशा 4 तार आहेत ना त्याला. ते आता ह्याच्यामुळे पानामुळे झाकल्यामुळे दिसत नाही. त्यापेक्षा 4 रोप कडन लावल्यापेक्षा नक्कीच ही डबल उत्पन्न. ती म्हणजे कसं झालं, ते लय कमी माल निघतो ना. बरोबर. ह्याला म्हणजे कसं 2 फुटा अलीकुंड आणि पलीकुंड आहे. त्याच्यामुळे ही तुम्ही बघताय किती गर्दी झालेली आहे. इथं गर्दी कमी आहे. तुम्ही आपण काही ठिकाणी बघा की या पुढे या. आता हिथं किती गर्दी पाहू झाली बघा का मालाची. अशापैकी ही कसं लाल झालंय अशापैकी. आता ही बघा, ही उद्या मला तोडावंच लागतं. बरोबर. ती लाल झालेलं तोडावं. माल पण भरपूर लागलेला आहे. भरपूर म्हणजे आता 2 वेळा तोडा झाला याचा. अजून 2 वेळा झाला लागल्यापासून. नाहीतर माल ह्याच्या डबलच दिसला असता अजून. आणि हे चालूच राहणार आहे. हे चालूच राहणार आहे. हे दिवाळीपर्यंत पिरियड चालू राहतो बघा. मला सगळ्या पिकापेक्षा ही पीक बरं वाटतंय, ड्रॅगन फ्रूटचं. हो, माझ्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. हा 900 ग्रॅम होतोय एक. ही जी फळ आहे ना ती 900 ग्रॅम होतंय. अजून ती मोठं व्हायचंय थोडं. 900 ग्रॅम भरलं एक दिवशी मी काट्या उठवून पाहिलं तर ह्याचा मला काहीच त्रास वाटत नाही. सर्वसाधारण बरं वाटतंय ही सगळ्या गोष्टीतनं. ही पान आता जास्त आलं ना, ह्या पानाचं काय ह्याला फळ लागणार नाही. वरच्या पानालाच फळ लागतं. मोकार गर्दी होती ती. पण फळ बघा तुम्ही, ही 2 तोडं झालेत तरी एवढं त्याला फळ आहे. 2 तोडं झालेत ह्याचं अजून तरी फळ आहे. बरोबर आहे. म्हणजे सर्वसाधारण मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षा यंदा डबलच उत्पन्न झालं पाहिजे. नक्कीच. मालावर न दिसतंय उत्पन्न डबलच. कमीत कमी ही मला 15 टनाच्या पुढे यंदा जाईल अशी अपेक्षा आहे दिवाळीपर्यंत. आणि ह्यातून अपेक्षित उत्पन्न आपल्याला किती मिळेल असं वाटतं आपल्याला? आता ती भाव गावण्यावर आहे. जर समजा गेल्या वर्षी आमचं 7 लाख रुपये झालं, तसं यंदा त्याच्या डबलच होणार आहे. नक्कीच, कारण उत्पन्न 100% मला गॅरंटीच आहे. त्याच्या डबलच होणार आहे. म्हणजे सर्वसाधारण काय बरं का, ती 15 लाख रुपये ही 12 महिन्याला ह्याच्याकडून इथनं पुढे होणारच आहे 100%. बरोबर. नक्कीच हे नवीनच तुम्ही फळाकडे वळाला. नवीनच वळवलं. आमच्या पोराने एका गोतंडीत प्लॉट पाहिला. ती म्हणला भाऊ ही मला बरं वाटते. मग आम्ही मनाव घेतलं. मग ही पोल तयार करायला टाकलं आणि मग सगळं आम्ही ही उभा केलं. बरोबर. आणि ती उभा केल्यापासून मला सगळ्या पिकापेक्षा ही पीक जरा बरंच वाटते. हे काही त्रासच नाही. एकदा काय केलं नाही याला पुन्हा काही करायचं नाही. आता तुम्हाला बघा काय काय गवत वगैरे काय कसं स्वच्छ आहे सगळं. असं आम्ही नियोजन ठेवतो. अजिबात सुद्धा घाण होऊन देत नाही. सुरुवातीलाच फक्त पोलचा वगैरे एकदा ते सगळा खर्च तेवढा भरपूर आहे. आणि माझ्या नाही म्हणे पोल प्लेटला एवढा खर्च येत नाही, पण ह्या तारावरच्या लय खर्च येते. म्हणजे पोल प्लेटवर रोप एवढी बसत नाही. उत्पन्न निमच निघतंय. त्याच्यात डबल ह्याचं उत्पन्न आहे तारावरच्या. बरोबर. ह्याला कडे कॉन्क्रीट करून सदी तार देऊन सदी पॅक केलेलं आहे ना. ते राहते का त्याशिवाय एवढं त्याला पॅक करावं लागतं. तेवढं मजबूत बनवायला लागतंय, कारण ह्याचा लोडच तेवढा आहे ना ह्याच्या. आता मला सांगा ही किती गर्दी झालेली. आता ही त्यात तार आहे त्या, मग त्याला तिकडे किती ताण. बरोबर, ताण येणारच. असं आहे. आणि आपली रोपवाटिका सुद्धा आहे आपल्याकडे. हो, रोपवाटिका आहे. डाळिंबाची बी आहे. आता डाळिंबाची रोप तर खूप तयार करतात. शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची रोप हवे असतील तर आपल्या आणि संपर्क देऊ. ऐका, कोणाला हवे असतील त्याला देऊ. पण माझ्या नेमाने काय आहे बरं का, आता ही जी पान आहे ना पान, आता ही पान पाहिलं का तुम्ही? ही पान आम्ही काय केलेलं पोल प्लेट वर लावल्यावर ही पान हितनं कट केलंय ही, आणि अख्ख तसंच लावलंय. ती लगेचच फुटते. आज एवढं रोप व्हायला किती दिवस लागतील? 2-3 महिने लागतील. पण ही रोप लगेचच. ह्याला काय मर नाही, लगेचच पुरलं का नाही हे लगेच फुटतं. ह्याला अजिबात कसली मर नाही. मरत नाही. अहो ही खाली पडले ना पावसात तसंच उगवून येते. पानची टाकलं की हो ह्याला मुळे फुटते ते लगेच. बरोबर. पण रोपापेक्षा माझ्या दृष्टिकोनात आम्ही ती पोल प्लेटवर अशी वावलो पानं काढून लावल्यात ना तिथं. म्हणजे ती रोप कधी वाढायचं, ही पानं लावलेली लगेचच प्लेटवर येते ना. बरोबर. मग ह्याचं एवढंच होतं की ह्याला फेब्रुवारी एंडला ही जी आहे ना ही सावलीच लागते. सावलीच लागते, नाहीतर मग पानं नासायला सुरुवात होतं. ऊन पडले की ती पानं नसते. फेब्रुवारी एंड. फेब्रुवारी मार्च लागला की त्याला ती सावलीच पाहिजे. फेब्रुवारी मध्ये तेवढं थोडस ही वाढत नाही, पण मार्च म्हणलं की त्याला ती सणच होत नाही. मार्च, एप्रिल आणि मे परत 3 महिन्याच्या पिरियड मध्ये त्याला सावलीच पाहिजे. आणि जून महिना निघाला की ह्याला काही करावं लागत नाही. आपोआपच ह्याची फलधारणा होती, ह्याला कळी लागते आणि फळ लागायला सुरुवात होती. याला छटावं लागत नाही, काय नाही. बरोबर.
आणि नेट मग कधी काढून टाकायची? जून मध्ये का? नेट आम्ही थोडस वाटलं का नाही असं म्हणजे ऊन कमी झालंय बाबा आता हा. काय नाही, पावसाला सुरुवात होईल थोड्या दिवसात, हा. मग आम्ही नेट काढून घेतो ना. चालतंय. शेतकरी बांधवांनो, आपण अशाच वेगळ्या पिकाचा विचार करून शेती करावी आणि ज्यांना रोपे हवे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधून आपण रोपे घेऊ शकता. धन्यवाद.